अशी कारल्याची भाजी तुम्ही कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा माझ्या या पद्धतीने बनवा. खूप चविष्ट होते आणि चमचमीत होते. तर नमस्कार, सुषमाच कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं मी 3 कारले घेतले आहेत बघा. तर ही छान अशी ताजी कारली आहेत. तुमच्याकडे अशी हिरवीगार आहेत. तुमच्याकडं थोडेसे ते पांढरट असतात ना, ते असले तरी ते घ्या. तर इथं कारल्याचे छान असे मी स्लाईस केलेत, असे पातळ असे गोलाकार. तर असे स्लाईस केले ना की आपली कारल्याची भाजी लवकर शिजते ही, त्याच्यामुळे हे स्लाईस केले आहेत बघा. तर या स्लाईसमध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे. हळद टाकल्यानंतर याच्यात अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि छान असं हे असं चांगलं दाबून दाबून हे मिक्स करायचं आहे बघा, कारण मिठाला आपल्या पाणी सुटतं, त्याच्यामुळे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने मीठ आणि हळद लागली पाहिजे आपल्या कारल्याच्या स्लाईसला, त्याच्यामुळं असं छान मिक्स करून घेतले आणि हे 5 ते 10 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं. तर बघू शकता हे 5 ते 10 मिनटांनी ना छान असं याला पाणी सुटतं आहे बघा. या पद्धतीनं तुम्ही कारल्याची भाजी करून बघा, चवीला अप्रतिम अशी लागते. याला किती पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही. मिठाला 5 मिनटासाठी मी ठेवून दिलं तर बघू शकता. आता या कारल्याचं पाणी ना पूर्ण असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे. तर हे कारलं आहे ना न धुता आपल्याला छान असं पिळून घेतलं आहे बघा, मी बघू शकता. तर इथे एक तवा ठेवला, तवा छान असा गरम झालेला आहे. तर तव्यावरती मी कारलं आहेत ना भाजून घेणार आहे. तर माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही कारल्याची भाजी करून बघा, चवीला अप्रतिम अशी होते. जास्तीचे मसाले वगैरे न घालता किंवा वाटण न घालता आपल्याला ही भाजी बनवायची आहे. अगदी मी गावरान पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे बघा, त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा छान असं भाजून घेतले कारले, हे कमी गॅसवरती असं भाजायचं बघा. तर ही कारल्याची भाजी मी तव्यामध्ये करणार आहे. तव्यामध्ये करून बघा, चवीला अप्रतिम अशी होते, त्याच्यामुळे मी तव्यात करणार आहे बघा ही भाजी. तर तव्यामधील कारलं आहे ना ते छान असं भाजून घेतले 2 ते 3 मिनटासाठी. तर आता आपल्याला याच्यात तेल ओतून घ्यायचं आहे बघा. तर इथं मोठे 2 चमचे मी तेल टाकून घेणार आहे, कारण आपल्याला याच्यात पाण्याचा जास्तीचा वापर न करता ही कारल्याची भाजी बनवायची आहे. तर अशी कारल्याची भाजी बनवा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही कारल्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. मोठे काय लहान मुलेसुद्धा खातील अशी कारल्याची भाजी बनते बघा. तर आता 1 चमचा जिरं टाकलं आहे मी तेलामध्ये. तेल छान गरम झालं होतं आणि त्याच्यात 1 कांदा टाकला आहे. तर मोठ्या आकाराचा कांदा टाका, कारण अशी कारल्याच्या भाजीमध्ये कांदा टाकला ना की चव अप्रतिम अशी होती कारल्याची. आणि कारल्याचा जो काय कडू हा गुणधर्म असतो ना तो थोडासा कमी होतो बघा अशी भाजी बनवल्यावरनं. तर याच्यात मी 1 छोटा टोमॅटो कट करून टाकला आहे. तुम्हाला टोमॅटो नसेल टाकायचा ना तर तुम्ही आमचूर पावडर असते ना ती टाकली तरी चालेल. थोडीशी असे आंबट भाजी असते ना ती छान लागते बघा, असा आंबटपणा येतो कारल्याच्या भाजीला आपल्या. तर लहान मुलंसुद्धा खातील अशी कारल्याची भाजी होते. माझी मुलं तर अगदी आवडीने खातात ही कारल्याची भाजी, त्याच्यामुळे तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या मुलांनासुद्धा खायला घाला. तुमची मुले नक्की आवडीने खातील. तर याच्यात मी कढीपत्त्याची 4 पाने टाकलेली आहेत आणि इथं मी आलं लसूण आहे ना 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं घेतलं आहे अर्धा इंचापेक्षा कमी आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे खलबत्त्यावरती जाडसर असं वाटण करून घेतलं होतं बघा. आणि आता हे मी या आपल्या मिश्रणात टाकलेलं आहे. तर छान असं मिक्स करून घेते. तर आपला कांदा लालसर आणि टोमॅटो थोडंसं असं मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही ही कधी पद्धत वापरली आहे का? नसेल वापरली तर एकदा नक्की वापरून बघा, अप्रतिम अशी होते बघा कारल्याची भाजी. तर मोठ्यांनाही आणि लहानांनाही कारल्याची भाजी म्हणलं की नाक मुरडतात, त्यांना आवडत नाही. तर या पद्धतीची करून त्यांना खायला घाला, त्यांना नक्की आवडेल आणि नेहमी हीच पद्धत वापराल तुम्ही. अशी चविष्ट अशी भाजी बनते बघा. तर याच्यात आपण खडे मसाले किंवा जास्तीचं काही न टाकता अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवलेली आहे ही भाजी, त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा नक्की बनवू शकता. तर याच्यात आता मी 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. तुमच्याकडं कोणताही मसाला असेल तो टाका, किचन किंग मसाला किंवा जो काही तुमच्याकडे भाजीचा मसाला तुम्ही जो वापरताय तो टाकला तरी चालेल. अगदी 1 छोटा चमचा टाकलेला आहे मी
आणि छान असं मिक्स करून घेतले कांद्यामध्ये तो मसाला. तर इथं आपल्याला जे काय आपलं घरगुती साठवणीचं काळं तिखट असतं ना ते टाकायचं. तर इथं मी 2 चमचे आपला कांदा लसूण मसाला आहे ना घरगुती तो टाकलेला आहे. तर याच्यात जास्तीचा मसाला न टाकता ही भाजी बनवा, चव खूप छान होते बघा. आणि ही कारल्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खा किंवा भातासोबत अशी तोंडी लावली ना तरी चवीला छान लागते बघा. तरी छान असं परतून घेतलं आहे बघा मी. आपले जे काय काळं तिखट आपण टाकलं होतं ना ते कांद्या टोमॅटोमध्ये छान असं परतून घेतले. तर याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची. अशी फोडणीला कोथिंबीर टाकली ना भाजीची चव आणखीन वाढते. तर कोणतीही भाजी बनवताना थोडीशी अशी फोडणीला कोथिंबीर टाकायची, चव छान लागते भाजीला बघा. तर याच्यात आपण जे काय पिळून घेतलं होतं कारलं ना तर मी कारलं पूर्ण पिळून घेतलेलं आहे आणि बघू शकता ते टाकले आता याच्यामध्ये. तर मीठ टाकताना ना अगदी कमी टाका बघा, कारण काय होईल आपण पहिलं मीठ टाकलेलं होतं ना तर मीठ जास्त होऊ शकतं, नंतर भाजी आपली खारट होईल, त्याच्यामुळं कमी मीठ टाकायचं. तर छान असं परतून घ्यायचं. पूर्ण मसाला आपल्या कारल्याच्या स्लाईसला लागला पाहिजे असं छान परतून घ्यायचं. तर कमी गॅसवरती मी ही भाजी बनवणार आहे, कारण आपण याच्यात पाण्याचा जास्तीचा वापर करणार नाहीत, त्याच्यामुळं कमी गॅसवरती बनवायचे. तर ह्याच्यात आता अर्धा चमचा मी मीठ टाकले बघा फक्त, कारण आपण ज्यावेळी स्लाईस आपण हे केले ना कट करून घेतले होते त्यावेळी आपण त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून आपण छान असं मुरवून घेतलं होतं, त्याच्यामुळं कारल्याला राहतच. आपण कारलं काय धुवून वगैरे घेतलेलं नाही, अगदी पिळून घेतले फक्त. तर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं बघा. छान अशी वाफलती आपली भाजी. तर इथं आपले 5 ते 10 मिनटं झालेत आणि मी झाकण काढले. बघू शकता भाजी आपली शिजत आलेली आहे कारल्याची. तर याच्यात आता थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालते मी 2 चमचे. तर बघू शकता जास्तीचा मसाला न वापरता अप्रतिम चवीची आपली भाजी बनवून तयार होते. तर याच्यात मी 2 चमचे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. ही कारल्याची भाजी तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनणारी आहे. अगदी झटपट रेसिपी आहे. तर आता सर्व बाजूनी ना कारल्याला आपल्या सर्व बाजूनी कूट मिक्स करून घ्यायचं आहे असं. तर याच्यावरती नंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा आणखीन एकदा. त्याच्या अगोदर थोडासा पाण्याचा शिपका मारलेला आहे मी कारल्याला, कारण जास्त असे मोकळी सुटसुटीत होत नाही आहे. तर आता झाकण ठेवून घेतले. अगदी 5 मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं होतं. तर आपली कारल्याची भाजी शिजलेली आहे. तर तुम्हाला दाखवते कारल्याची भाजी छान अशी शिजलेली आहे बघा. बघा अगदी छान अशी शिजली आहे. तर आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि कोथिंबीर सर्व भाजीमध्ये अशी मिक्स करून घ्यायची. तर आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर गॅस बंद करून अशी मी प्लेटामध्ये काढून घेतली. बघू शकता बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ही कारल्याची भाजी बनवून खा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.